नमस्कार भक्तांनो, कधी विचार केला आहे का की रात्रीचा अंधार जितका गडद होतो तितकीच पहाट जवळ आलेली असते. तुमच्या आयुष्यात सुद्धा गेल्या काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून दुःखाचा, अपमानाचा आणि संघर्षाचा असाच एक काळाकुट्ट अंधार दाटून आला आहे ना. होय, मी वृश्चिक राशीच्या जातकांविषयी बोलत आहे. मनामध्ये अनेक इच्छा, पाठीवर जबाबदाऱ्यांचं ओझं, पण हाती मात्र निराशा. जवळच्याच माणसाने दिलेले दगाफटके, प्रामाणिक राहूनही मिळालेला अपमान आणि रक्ताच्या नात्याने फिरवलेली पाठ, या सगळ्यांच्या वेदनांनी तुमचं हृदय आतून पूर्त मोडून गेलं आहे. रात्रीच्या शांततेत जेव्हा तुम्ही देवाकडे पाहता तेव्हा डोळ्यातून येणारे अश्रू विचारतात की देवा, माझा काय गुन्हा? माझ्या वाट्यालाच का हा संघर्ष आला आहे? पण थांबा, डोळे पुसा, कारण विद्यार्थ्याच्या घरात उशीर आहे, अंधेर नाही. श्रावण महिन्यातील सर्वात पवित्र आणि पापांचा नाश करणारी म्हणजेच आपली कामिका एकादशी 9 ऑगस्ट 2026 रोजी येत आहे. पण या एकादशीच्या आधीच म्हणजेच अगदी काही दिवसातच तुमच्या कुंडलीत असे काही महासंयोग आणि महायोग निर्माण होत आहेत जे तुमच्या आयुष्यातील या मोठ्या संकटाचा समूळ नाश करणार आहे. आजचा हा छोटासा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा ठरणार आहे. आज आपण पाहणार आहोत की कामिका एकादशी पूर्वी कोणते महायोग बनत आहेत, तुमच्यावर कोणती मोठी संकटे येणार होती आणि भगवान विष्णू व महादेव मिळून तुमच्या कोणत्या संकटाचे निवारण करणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की केवळ माहिती नाही तर तुमच्या अश्रूंची किंमत देणारा देवाचा संदेश आहे. भक्तांनो, ज्योतिषशास्त्रानुसार कामिका एकादशी पूर्वी ग्रहांची अशी काही दुर्मिळ स्थिती निर्माण होत आहे जी वृश्चिक राशींसाठी वरदान ठरेल. यामध्ये 7 ऑगस्ट 2026 रात्रीपासून सर्वार्थ सिद्धी योग सुरू होत आहे, ज्यामुळे तुमची अनेक दिवसांपासूनची रखडलेली कामे आणि आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. यानंतर 8 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1:59 द्विपुष्कर योग निर्माण होत आहे. या योगामध्ये तुम्ही केलेले पुण्य आणि गुंतवणुकीचे फळ तुम्हाला दुप्पट वेगाने परत मिळेल. यासोबतच 9 ऑगस्ट रोजी सूर्योदयापासून ते पारण वेळेपर्यंत शिवविष्णू कृपा योग राहील, ज्यामुळे मानसिक क्लेश दूर होतील आणि शत्रूंचा पराभव होईल. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे आणि जेव्हा श्रावण महिन्यातील विष्णू पूजेसोबत हे योग जुळून येतात तेव्हा तुमच्या कुंडलीतील अंगारक दोष किंवा शत्रुदोष आपोआप शांत होतो आणि हे महायोग जीवनात सकारात्मकतेची नवी पहाट घेऊन येतात. पण भक्तांनो, सुख येण्यापूर्वी निसर्ग आपली परीक्षा घेतो. म्हणूनच कामिका एकादशीच्या आधी आणि त्यानंतरच्या काळात वृश्चिक राशीवर काही मोठे आघात किंवा संकटे येण्याची शक्यता आहे, ज्याबद्दल तुम्ही सावध राहिले पाहिजे. पहिले मोठे संकट म्हणजे 3 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान तुमच्या ओळखीच्या किंवा अतिशय जवळच्या व्यक्तीकडून मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यामुळे कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका किंवा जामीन राहू नका. दुसरे मोठे संकट 5 ऑगस्टच्या आसपास आरोग्यामध्ये अचानक बिघाड होण्याचे आहे, ज्यामध्ये पोट, रक्तदाब किंवा मानसिक तणावाचा मोठा त्रास होऊन जुना आजार बळावू शकतो. तिसरे संकट कौटुंबिक कलहाचे आहे. 7 ऑगस्टच्या रात्री घरामध्ये एखाद्या लहान कारणांवरून मोठे वादळ उभे राहू शकते. त्यामुळे बोलण्यावर ताबा ठेवा, अन्यथा वर्षानुवर्षाचे नाते तुटू शकते. चौथे संकट नोकरी आणि व्यवसायात अचानक येणाऱ्या अडचणीने आहे, कारण कामाच्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध मोठे कारस्थान रचले जाण्याची शक्यता असून वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात, कारण तुमच्या मागे खूप मोठं राजकारण होऊ शकतं. आता आपण पाहूया की या संकटातून तुमची सुटका निवारण कसे होणार आहे. कामिका एकादशीच्या व्रतामध्ये ब्रह्महत्या सारखे महापाप धुवून काढण्याची ताकद आहे आणि विष्णू पुराणात सांगितले आहे की जो मनुष्य या दिवशी भगवान विष्णूची मनोभावे पूजा करतो त्याला पृथ्वीवरील सर्व तीर्थाचे पुण्य मिळते. दैनिक कॅलेंडरनुसार 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट हा काळ संघर्षाचा असेल. या काळात संकटाचे निवारण करण्यासाठी
रोज सकाळी महादेवाला पांढरे तीळ अर्पण करा आणि ओम नमः शिवायचा जप करा. 7 ऑगस्ट रोजी सर्वार्थ सिद्धी योग सुरू झाल्यावर संध्याकाळी तुमच्या घरात पश्चिमेला दिवा लावा, ज्यामुळे लक्ष्मी देवीची कृपा होऊन आर्थिक संकटातून सुटका मिळण्यास सुरुवात होईल. 8 ऑगस्ट शनिवारी एकादशी तिथी सुरू झाल्यावर दुपारी 1:59 कोणतीही मोठी डील किंवा महत्त्वाची कामे करा, त्यात तुम्हाला हमखास यश मिळेल. 9 ऑगस्ट म्हणजेच रविवारी मुख्य कामिका एकादशी व्रताचा दिवस तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरेल. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास ठेवा आणि संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा, जो रात्रभर जळत राहिला पाहिजे. यामुळे तुमच्या 7 जन्माचे दारिद्र्य नष्ट होईल. 10 ऑगस्ट रोजी म्हणजे सोमवारी सकाळी 5:47 ते 8:01 या शुभ मुहूर्तावर उपवास सोडा आणि अन्नदान करा. यामुळे शत्रूंचा नाश होईल आणि कोर्ट कचेरीच्या कामात तुमचा विजय निश्चित होईल. भक्तांनो, वृश्चिक राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यातील संघर्षाचे दिवस आता संपले आहेत. ज्या लोकांनी तुम्हाला नाकारले, ज्यांनी तुमच्या परिस्थितीचा चेष्टा केली, त्यांना आता विधाता उत्तर देणार आहे. या कामिका एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू तुमच्या पाठीशी उभे राहणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचे अश्रू वाया गेलेले नाहीत, तर ती तुमच्या सुखाची पूर्वतयारी होती आणि देवाने तुमच्यासाठी जे लिहून ठेवले आहे ते तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण निष्ठेने विष्णूचरणी लीन व्हा. तुमच्या सर्व संकटाचे निवारण झालेच म्हणून समजा. जर तुम्हाला हा देवाचा संदेश मनापासून आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी विष्णू किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका, कारण तुमच्या एका कमेंटमध्ये तुमचे नशीब बदलण्याची ताकद आहे. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या वृश्चिक राशीच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ह्याचा लाभ मिळेल. देव तुमचे कल्याण करो. धन्यवाद. आणि हो, जाता जाता श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.